रात्री चार्जिंगला लावलेली दुचाकी बंद करायला विसरल्यानं घर, कार आणि दुकानाची राख रांगोळी झाल्याची धक्कादायक घटना अकलूज शहरात घडली आहे। ही न्यूज तुम्ही ऐकलेलीच असेल। चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकची चार्जिंग रात्रभर चालू राहिली, त्याच्यामुळे जे आहे ते त्या गाडीने पेट घेतला आणि त्या गाडीने पेट घेतल्यामुळे बाजूच्या गाडीने देखील त्याच्यासोबत पेट घेतला। त्याचं जे दुकान होतं मशिनरीचं ते देखील त्याच्यामध्ये जळून खाक झालं, वरती घर होतं ते देखील संपूर्ण जळून खाक झालं। एक इलेक्ट्रिक बाईकमुळे हे सगळं झालं। पैसे वाचवण्यासाठी घेतलेली गोष्ट होती आणि तिच्या मागे हे सगळं घडून बसलं। असे बरेचसे केसेस मी तुम्हाला दाखवीन। हे एमजी गाडीचा हा व्हिडिओ पहा। एमजी गाडीचं देखील तेच झालं। चार्जिंगला गाडी लावली, नेहमी जिथे लावतात तिथेच ती लावलेली होती, अचानक गाडीने पेट घेतला, त्यासोबत घर देखील जळालं। काही गाड्या रस्त्यावरती जळतात, टाटाच्या आहेत, महिंद्राच्या आहेत, प्रत्येक बस आहे, प्रत्येक इलेक्ट्रिक गाडी ही जळते आहे। भारतामध्ये इलेक्ट्रिक गाडीचे जळण्याचे प्रमाण सध्या भारतामध्ये वाढलेलं आहे। असं का होत आहे तर मित्रांनो, अजून इलेक्ट्रिक गाड्या ह्या भारतामध्ये डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहेत। डेव्हलपिंग स्टेजमध्ये म्हणजे अजून ते बनत आहेत। जसे जसे ते बनल्या जातील, जसे जसे अजून काही वर्ष पुढे जातील, इंजिनियर लोकांना अजून जास्त माहिती मिळेल, अजून त्याच्यावरती टेस्ट होतील, त्यानुसार अजून बॅटरी जे आहेत ते सेफ आणि चांगल्या मजबूत आणि आपल्या वातावरणासाठी जे आहे ते सेफ केल्या जाऊ शकतात। आता देखील त्या बॅटऱ्या सेफ आहेत असंच इंजिनियर म्हणतात, परंतु काही बॅटऱ्या फेल होतात आणि नंतर मग हे असं घडतं। भविष्यामध्ये त्या होतीलच सेफ, परंतु अजून सध्या तरी नाही, अजून ते डेव्हलपिंग स्टेज मध्ये आहे। अजून 4-5 वर्ष जाऊ द्या। 4-5 वर्षांनंतर जेव्हा कुठे आपल्याला जाणवेल की बाबा हा हे सुरक्षित झालेलं आहे, आता बरेचसे केसेस कमी झालेले आहेत, त्यानंतर तुम्ही हमखास जे ते इलेक्ट्रिक गाडी घेऊ शकता। हमखास ती तुमची सध्या तरी पैसे वाचवते आहे। सध्या युनिट प्राइसिंग कमी आहे त्यामुळे। परंतु मित्रांनो, एक गोष्ट विसरू नका, सीएनजी देखील आधी असंच होतं, 25 रुपये 20 रुपये किलो मिळायचा, परंतु जसे लोकांनी घ्यायला सुरुवात केली, गव्हर्नमेंटनी टॅक्स वाढवली, प्राइसिंग वाढवली आणि आता 80 ते 90 रुपये जे आहे ते सीएनजी झालेलं आहे। आणि आधी सीएनजीला देखील लाईन नसायची, परंतु आता सीएनजीला कुठे कुठे किती किती लाईन असते ह्याची तुम्हाला चांगली कल्पना आहे। मग विचार करा, जेव्हा खूप जास्त इलेक्ट्रिकल गाड्या येतील त्यावेळेला काय हालत होणार आहे। त्यामुळे आणि इन्फ्रास्ट्रक्चर देखील आता योग्य नाहीये, एकदम चांगला नाहीये। जेव्हा एकदम चांगला होईल तेव्हा आपण आपले ते पैसे जे आहेत ते त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकू। सध्या तरी पेट्रोल, डिझेल, हायब्रिड, सीएनजी हेच बेस्ट चॉईस आहे गाडी घेण्यासाठी।